800 रुपये 800 रुपये 800 रुपये लोक तिकडे येवा इकडे 800 रुपये टाइगर है टाइगर टाइगर 1000 रुपये किलो 1000 रुपये किलो टाइगर। आशिष काय आणलं? आशिषने काय आणलं बघा विकायला? जिवंत तांबोशी। सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत ना असेल नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, टायटलवरनं तर तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ कशाच्या संदर्भातला आहे। तर दरवर्षी आपण या माशाचा लिलाव किंवा आपल्या मालवणात होणाऱ्या माशाचा लिलाव दाखवतो आणि हाच लिलाव तुमच्यापर्यंत आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। नवीन सीझन आता चालू झालेला आहे आणि या नवीन सीझनमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे मासे आपल्याला बघायला मिळणार आहेत ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कळेल। या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपल्याकडे 2 प्रकारचे मसाले आहेत, तुम्हाला माहितीच आहे। आपण आवशीच्या हातचा अस्सल मालवणी भाजका मसाला आणि आवशीच्या हातचा अस्सल मालवणी मच्छी मसाला या 2 गोष्टी अंकिता म्हणजे माझी वाईफ आणि माझी आई दोघे मिळून बनवतात। गणपती निमित्त जर तुम्ही मालवणात येत असाल किंवा तुम्हाला या मसाल्यांची गरज असेल तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा। याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहोत। हा मसाला पाव, अर्धा आणि 1 किलोच्या पॅकमध्ये अवेलेबल आहे। तुम्ही ऑल ओव्हर इंडिया फ्री होम डिलिव्हरी हा मसाला मागवू शकता। त्याचे काही रेट्स आहेत ते तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करून कळतील आणि या अगोदर आपल्या बऱ्याच ग्राहकांनी हा मसाला घेतलेला आहे आणि आपल्याकडे रिपीटेड कस्टमर देखील खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहेत। तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर मित्रांनो, समोर आहे हा श्री किल्ले सिंधुदुर्ग, या बाजूला मालवणची मुख्य जेटी, या जेटीच्याच मागे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे। जी उंच मूर्ती आहे ती याच जेटीच्या मागच्या बाजूला आहे, इथून दिसत नाहीये। पाणी पूर्ण निखार सुकती झाल्यामुळे पाणी खाली गेलेलं आहे, थोड्या वेळाने भरतीला देखील सुरुवात होईल। आणि हा आहे मालवणचा मुख्य समुद्र किनारा, म्हणजे मालवण बाजारपेठेला किंवा मालवण शहराला लागून जो मुख्य किनारा आहे हा संपूर्ण किनारा आहे अशा प्रकारचा। इथे मालवण मच्छी मार्केट आहे। एरवी तुम्ही दुपारी 1-2 पर्यंत, सकाळपासून ते 1-2 पर्यंत आलात तर तुम्हाला इथे मासे मिळतात। हा बाजारपेठेतील हे मच्छी मार्केट आहे आणि बरोबर याच्या खाली या बाजूला इथे लिलाव होतो। हा लिलाव सकाळी साधारण 6:45 पासून चालू होतो, 6:30 पासून त्याची लगबग चालू होते, 7 पर्यंत हा होतो आणि पुढे साधारण 1 ते 1.5 तास हा लिलाव चालतो। एक संध्याकाळचा आहे पण संध्याकाळचा लिलाव अजून चालू झालेला नाही, तर आपण लिलावाला जाऊया। तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा पण समुद्र किनाऱ्या ठिकाणी याल आणि तुम्हाला जर बाईक पार्क करायची असेल तर बाईक असं दगडाच्या वर तुमचं स्टँड राहायला पाहिजे, कारण काही वाळूत ही गाडी रुतते आणि मग गाडी टॉपल होऊन पडण्याचा शक्यता जास्त असते। तर नेहमी खाली काहीतरी कडक वस्तू ठेवा स्टँडच्या, जेणेकरून गाडी व्यवस्थित उभी राहील। आता आपण जाऊया या लिलावाकडे। या लिलावामध्ये इथे स्थानिक लोक ज्यांना मोठ्या क्वांटिटीमध्ये मासे घ्यायचे असतील ते लोक येतात। स्थानिक ज्या कोळणी ताई आहेत, ज्या इतर गावामध्ये जाऊन हा आपला व्यवसाय करतात मासे विकण्याचा, ती लोक या ठिकाणी येतात। तर असा हा बाजार भरतो। मोठे व्यावसायिक देखील येतात जे मोठ्या प्रमाणात मासे घेऊन इतर शहरांमध्ये जाऊन विकतात, तर ते देखील या लिलावाला हजर असतात। तर इथे लोकल मासा आहे आपला काळुंद्री, जिचा आपण व्हिडिओ बनवतो, पल्स स्पॉट। आज काळुंद्री मासा आहे बघा, हे सगळे काळुंद्री आहेत, ह्याचा देखील लिलाव होणार आहे। बांगडे अजून यायचे बाकी आहेत, भरपूर बांगडे येणार आहेत आज, कारण काल बोटी गेलेल्या आहेत। फेट्याचा लिलाव झालेला आहे, समुद्री खेकडे याचा लिलाव बघूया कितीला होतो। इथे 900 रुपये, 985, 985, 985,
एक 1000ला हे सगळे मासे. तर इथे कोकर देखील आहे. कोकर आहे. भरपूर मासे तुम्हाला वेगवेगळे बघायला मिळतात सकाळच्या लिलावाला. इथे देखील कोकर आहे. 1200 रुपयाची कोकर आहे पूर्ण. कोकरेचा कसा? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. 500 रुपये किलोचा रेट चालू आहे आजचा कोकरचा रेट. काळुंद्री कशी? 400 रुपये किलो. 400 रुपये किलोचा आजचा रेट आहे. फ्रेश आहे एकदम खाडीतली. ओके. तर इथे या बाजूला जो मासा येतोय हा न्हाईचा मासा म्हणजे समुद्रातला मासा आहे. तसा इकडचा पण देखील समुद्रातला आहे. पण जो मोठा मासा येतो सुरमई बुगडी असेल आपुंसा असेल तर हा मोठा मासा इकडे. सुरमई आलेली आहे. सुरमई मोठी मोरी. माही माही पण आहे इकडे. आणि सुरमई बुगडी आहे खाली. ही शकू आते अक्षय नेरोरकरची मावशी. अक्षयच्या व्हिडिओत बघतो ना आम्ही तुका. यो काय तो मासो हा? तनवर. यो माई माई. हे का काय म्हणतास तुम्ही? पोपट. आणि ही मोरी. इथे देखील आम्ही रेवंडेचे कांबळी. इथे किलोवर दादा काय रेट आहे किलोचा? किलोचा काय रेट आहे? 400 रुपये किलो. आणि हा 1500 रुपये लॉट पूर्ण. ही मोठी है 400 रुपये किलो. अंदोशी. शेतका कशी आहे? शेतका 500 रुपये किलो आजचा रेट आहे. 400 रुपये किलो बांदुशीचा रेट आहे. बांदुशीची साईज पण खूप चांगली आहे. बांदुशीची साईज आणि हे बघा साईज बघा छान आहे साईज. 800 रुपये किलो. 432, 432, 440. सुळे ना कसे आहे? तर हा आहे सुळा मासा. आजचा रेट आहे 800 रुपये किलो. सुरमईचा रेट चालू आहे 1000 रुपये किलो. त्याच्या खालोखाल 800 रुपये किलो. सर्वात टेस्टी मासा सुळा मासा. खाऊन बघा कधीतरी. याच्यापेक्षा मोठे पीस देखील येतात. तर हा आहे सुळा. 800 रुपये. हा मोठा सुळा आहे. मोठा सुळा 900 रुपये किलो. 900 रुपये किलो मोठा सुळा. एकदम फ्रेश फ्रेश माल 900 रुपये किलो. आजचा रेट सुरमईचा 1000 रुपये किलो आहे ना आणि सुळ्याचा 900 रुपये किलो. 800 रुपये किलो 900 रुपये किलो. 550, 550, 555, 60 रुपये, 65, 70, 75, 180, 85, 90 रुपये, 95, 600 रुपये, 605, 605 रुपये, 605 रुपये, 605. कुठले गेले 605 ला? ही आरी. ओके. ही सगळी अजून बांगड्याचा लिलाव नाही झाला ना? या टोपली 800 रुपये चालू आहे. 800 रुपये टोपली. कितीचा काउंट येतो टोपली? टोपली काउंट 50चा काउंट असेल. किती म्हणाला तू? 800 रुपये टोपली. 800 रुपये टोपली. 50चा काउंट असणार. 50 बांगडे असणार. 800 रुपये आजचा रेट आहे बांगड्याचा. 800 रुपये टोपली. तर इथे देखील सुळा मासा आहे. मी सुळा का पुन्हा पुन्हा दाखवतोय कारण का हा जबरदस्त टेस्टी मासा असतो. नक्की कधीतरी खाऊन बघा सुळा मासा. सुळ्याचा रेट चालू आहे 1000 रुपये किलो. जसा
सुळा येतोय फ्रेश, रेट देखील वाढतोय आणि साईज बघा 1000 रुपये किलो पर्यंत आता रेट आलेला आहे. 800, 900, 1000 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा रेट आहे. हे मोठे सुळे असल्यामुळे 1000 रुपये किलोचा रेट चालू आहे. 1800 रुपये 1800 रुपये 1800 रुपये झाले 1800 रुपये 1800 रुपये सुळ्याची टोपली 1800 रुपये 1800 रुपये 1800 रुपये 10 रुपये 15 20 25 30 रुपये 35 50 1850 रुपये 55 60 रुपये 1860 65 रुपये 1870 75 80 रुपये 1880 85 90 1890 1890 1900 रुपये रोख 1900 रुपये 1900 रुपये 1900 रुपये तुमचं 1900 रुपयाला गेले सुळ्याची टोपली. विकी दादा, आज नळीचा मासा कमी दिसतोय, कारण काय? नाही, वातावरणामुळे थोडंसं कमी जास्त झालं. जसं मासा एका जागेवर राहत नाही कधी. अच्छा. मासा हा उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे चालत असतो. त्यामुळे आम्हाला काल जिकडे म्हणजे तिकडे आम्ही जाऊन बघतो. परंतु आता तिकडे त्यावेळी पाण्याच्या कारणानुसार मासा कधी कधी स्पीडने बाहेर जातो. आमचा अंदाज काय असतो, पाणी भाव जास्तीत जास्त अजून 1 फूट एक वाव म्हणजे 6 फूट आमच्या गावतांच्या किंवा मच्छीमारांच्या भाषेत. बरोबर. तो कधीतरी 5 वाव पाणी तोडून जास्त बाहेर जातो. म्हणजे समजा आम्ही आता 18 वाज गेलो तर आज 18 वाजमध्ये आम्ही दुसऱ्या दिवशी अंदाज करून 18, 19, 20 वापर्यंत येतो. कधी मासा स्पीड नाही, जवळपास तो 30 वापर्यंत पण अजून खोल पाण्यात जातो, अजून जाऊ शकतो किंवा अजून किनाऱ्याला येऊ शकतो. आम्ही कालचा वेळ घेऊन जातो ना. ज्यावेळी आम्ही शोधायला जातो बाबा आता कोणालाच काय मिळालं नाहीये तर मग शोधायला जातो, त्यावेळी कोणतरी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कोणाला मग लॉट मिळतो आणि त्यानुसार आम्ही अंदाज करतो आज इकडे मिळाला. जर काल मासे मिळाले तर त्याच अंदाजावर आम्ही तिकडेच राहायला बघतो शक्यतो. बरोबर. तर आज जरा मासा कमी आहे. हा, त्याच्यामुळे आज आमचे काही आमच्या इकडे नाही म्हणतात, काही ठिकाणी व्हाईल म्हणतात, काही ठिकाणी ह्याला दालदा म्हणतात. दालदीला गेलो म्हणून काही वेगवेगळ्या भाषेत 50-100 किलोमीटर गेल्यानंतर आहे भाषा बदलते. तर इकडे ते आज खूपच कमी आहे माझं, खूप म्हणजे खूपच कमी आहे. अच्छा. आज रविवारी लोकांच्या खाण्याची एवढी गर्दी असणार आणि गणपती येणार आहे म्हणून, पण आज काय हेच नाहीये, दिसतच नाहीये. बांगडा असेल आज? बांगडा पण अजून काय कळत नाही, कारण सकाळचा बांगडा जे जातात ताजा बांगडा आणायला तो वेगळा असतो, त्याला रेट जास्त असतो. त्यामुळे तो अजून आलेला नाहीये, थोडा वेळ लोक येते असं आहे. हे आपल्या गावात आलेले आहेत. रात्री बसलेलंच की काय घरून काढलास? वा, म्हणजे आता रेवंडीत येऊन गरवायला बसायला हरकत नाही. बांधोशी आहे 1, 2, 3, 4 आणि पल्स स्पॉट आहेत. काळुंद्रे चांगली साईज आहे. काय बसलेलास? कोण दाखवायची नाही, कोण रेवंडी जेटीवर. जबरदस्त. तर हे आता तू लिलावात घालतलं आणि रोख पैसे मिळतात तुला? अच्छा, ते त्यांच्याकडे तुझे पैसे राहणार. ओके. तर असे स्थानिक मच्छीमार देखील येतात. हे गरवून काढलेले मासे आहेत आणि इथे आणून त्यांनी लिलावाला घातलेले आहेत. इथे सगळे मोठे मासे आलेले आहेत. सगळा मोठा मासा आहे. माई आहे, ताड मासा आहे, मोठी मोरी आहे. सध्या दादा मोरीचा काय रेट चालू आहे? 600 रुपये किलो. आणि जेव्हा खूप मिळत होती तेव्हा काय रेट आलेला? 350. कमीत कमी 250 पर्यंत आलेली मोरी किलोला. आणि सध्या सुरमईचा काय रेट चालू आहे? 1000-1200 आजचा रेट आहे. 1000-1200 रुपये आजचा रेट चालू आहे. कमी जास्त होत असतो रेट. आणि हा ताडोसा 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. मासा दिसतो सुरमई सारखा, सुरमईपेक्षा सुंदर दिसतो. 200 रुपये किलोने विकला जातो. सुरमई जाते 1000 रुपये किलोने. मासा बघा दिसायला ही सुरमई आहे आणि हा ताडोसा आहे. दोघांच्या भावामधला डिफरन्स बघा. 1000 रुपये आजचा रेट आहे, 200 रुपये किलो आजचा रेट आहे. हे बघा बिग साईज मोरी आहे. काय रेट आहे मोरीचो? 600 रुपये किलो. हो. अरे रोहित सामान काय घेऊन येलं? घेऊ गेलं. हो, आता गणपती 2 दिवसात. काय घेतलं? मोरी बघू किलो. 600 रुपये किलो जो रेट आज. नवीन काय पकडलंस मासे? तांबोशी. सध्या तांबोशी चालू. हे बघा बिग साईज मोठीवाली सुरमई. साईज बघा, कापाची साईज बघा. कापाची म्हणजे जेव्हा कापणार तेव्हा त्याची साईज बघा काय साईज होणार.
एकदम फ्रेश न्हाईची सुरमई. जे लोक सकाळी जातात फिशिंगला आणि दुपारी जातात आणि दुसऱ्या दिवशी येतात त्याला न्हाईची फिशिंग म्हणतात समुद्रातली. तर सध्या पाऊस कमी असल्यामुळे न्हाईची फिशिंग चालू आहे आणि त्याच्यात मिळालेला हा मोठा मासा आहे. इथे लिलाव चालू झालेला आहे. 1010 रुपये 1010 1010 रुपये 1010 रुपये 1010 एवढे सगळे मासे 1010 मिक्स आहेत मासे. छोटी मोरी आहे, कोकर आहे आणि सनकी आहे. छोटी सुरमई आहे बघा, ही छोटी सुरमई आहे, थोडेफार कोकर आहे आणि एक मोरी आहे छोटी. ₹1100 गेले. कापी मासा आहे, हा कापी मासा आहे. कापी मासा 1000 रुपये टोपली. कापी मासा 1000 टोपली कापीची. छोटी सुरमई आहे एकदम, सनाकी म्हणतात त्याला. बांगडो कसा? 700 रुपये टोपली. कितीचं काउंट आहे टोपलीत? 40-45 काउंट. 700 रुपये टोपली. मोरी आहे का? हॅमर हेड शार्क मोरी. तनवर आहे, तनवर. तनवरच आहे ना? चेर 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 मासा आहे हा बघा. साधारण मलेट सारखा दिसणारा मासा आहे, चेर मासा. तरी ही जी चेर आहे दिसायला मोठी जरी असली तरी एकदम स्वस्त. 300, 400, 500 रुपयापर्यंत हा मोठा नग जातो. जरा 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 दाखव. कोकर दाखव. वर्कर 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 म्हणजे मासे वर्कर. कोकर आहे मोठी. कशी आहे किलो? 400 रुपयाच्या पुढे. 400 रुपये किलो. काय घेतलं? पोपट घेतलं. कसं मिळालं? 150 रुपये किलो. आणि दादाने 150 रुपये किलोने घेतलं. 2,600 1000 रुपये किलो. कोकर बघा, मोठी कोकर आहे. मोठी कोकर. मोठी कोकर आहे. सुरमई आहे. त्याच्यानंतर मोडूसा आहे, सकला मासा मोडूसा. ही सुरमई 2 किलो 600 ग्रॅमची ती सुरमई आहे. 1000 रुपये किलोचा रेट चालू आहे. ही बघा 2 किलो 900. 2 किलो 900. 2 किलो 900. हा घे ना. सुरमई सुरमई अशी फिरव. हा काय रेट चालू आहे? 900 रुपये किलो. बघा कसली सपाटी आहे. तरी किती किलोची असतात ही? 4-5 किलोची असतात. दादा नमस्कार. कसा होता यंदाचा सीझन चालू झालाय? आता सीझन तर चांगला सुंदर चालू झाला आहे. अच्छा. भविष्यात आता काय कसं काय शेवटी निसर्गावर आहे सगळं. काय ते आणि म्हणजे निसर्गामुळे पण थोडंसं आम्हाला प्रॉब्लेम होतोय. आता याच्यावरती सरकारने काहीतरी हे केलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. आता 22 मेला जो वादळ आलं आपल्यामुळे, त्यामुळे सीझनच संपला. पूर्ण सीझन ममता निघून गेला. आता पण आता हे गणपतीचे काही चांगला सीझन आला होता. ह्या वादळी वाऱ्यामुळे पूर्ण 10 दिवस पावसामुळे. बरोबर. कोकर काय रेट आहे? कोकरचा 500 रुपये रेट सांगितला आहे किलोचा. 500 रुपये. पण बघूया कमी जास्त होईल. कमी जास्त होणार. पोपटचा रेट आहे 200 रुपये. पोपट 200 रुपये आणि कोकर बघा काय किलो. किलो किती असेल ही? 4 किलोचा पीस आहे. 4 किलोचा नग आहे बघा. कोकरचा नग बघा केवढा आहे. 400 रुपये किलो. ताड कसा आहे? ताड मासा 150 रुपये किलो आहे. पोपट ताड मासा बघा, साईज बघा ताड माशाची जबरदस्त. ताड कसं बघा किलो? 200-250. जेम्स दादा आहेत. आपण मोडूसा कटिंगच्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेला. हा कसा किलो आहे? 200-250 200-250 रुपये किलो.
जबरदस्त साईज आहे बघा, साईज बघा केवढी आहे ताडची. एवढा मोठा मासा असला तरी सुरमईला कोण बीट करू शकत नाही. मोठी 2000, बारकी 1500. पॉपलेट आले बघा 2000 रुपये किलो. 2000 रुपये किलो पॉपलेट. छोटी सुरमई आहे सनकी हे बघा, छोटी सुरमई सनकी छान आहे फ्रेश. हा फिंगर मार्क आहे, चर्चा आहे, एकदम गरवून काढलेले फ्रेश मासे आहेत बघा. ते गरी पण आतमध्ये अजून गरवून काढलेले मासे विकायला आणलेले आहेत. काय करावलास सरजे कुठं कड्यावर काय मिळतं याचा रेट काय मिळत तरी बाजारभावाने काय मिळेल तो. लोक गरवून देखील मासे पकडतात आणि इथे आणून लिलावाला घालतात. तरी साधारण हा जो मासा आहे हा 300 रुपये किलोने, फिंगर मार्क चर्चा 300 रुपये किलोने ह्याचा भाव मिळू शकतो. कदाचित आज शेवटचा रविवार आहे तर जास्त पण मिळेल, पण 300 रुपये किलोने या माशाचा रेट मिळतो. तरी ते असे व्यापारी जे इथून मासा घेतात. जॅकी काय घेतलं? इसवण आणि बांगडे. इसवण आता खायच्या मार्केटात जातले गोवाला, आता लगेच निघतलास. जरा तो ह्यो दाखव मोडूसो. हो का सकला मासा मोडूसोचा ना ह्यो, पण आता गोव्यात सगळे मासे गोव्यात घेऊन जातलास. तरी काय काय भरतास? खायच्या मार्केटात जातात गोव्यात? शिवोली. अच्छा मस्त. तर इथे मासे कापण्याचं काम चाललेलं आहे. सगळीकडे बसतात. तुम्हाला जर कोळंबी सोलून घ्यायची असेल तर कोळंबी सोलून घेऊ शकता तुम्ही, मासा कापून घेऊ शकता. इथे खेकडे देखा, खेकडे पण साफ करून दिले जातात. अशा प्रकारचे सगळे किलोचा रेट असतो, त्या पद्धतीने कापतात. मामा आहे, मामा काय घेतलं? सुरमई घेतली. कशी मिळाली? 2.5 किलोची 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. मामा आहे माझा सक्का मामा. मामाचा मुलगा आलाय मुंबईवरनं, त्याच्यासाठी सकाळीच मासे घ्यायला आलाय. मामाने सुरमई घेतली आहे एकदम फ्रेश. नातवंड आलेली आहेत मुलासाठी. विली सुरमई कापली आहे. किलोवर आहे की वाट्यावर आहे? वाटा आहे. तर ही सुरमई अखंड 6 किलोची होती. तिचे पीस मारणार आणि हे पीस वाटले जाणार. साधारण काय पडणार रेट? 1000 रुपये पीस प्रमाणे 1000 रुपये वाटा. 1 किलोचे वाटे करतोय. आपल्या मार्केटमध्ये जर मोठी सुरमई खायची असेल तर अशी वाट्यावर घेतली तर त्यांना पण बरं पडतं. ते खाणाऱ्यांसाठीच केलेलं आहे. बघा हे त्याचे आता 1 किलो पडेल अशा पद्धतीने हे वाटे घातले गेले आहेत आणि साधारण 900-1000 रुपये किलोने हा रेट पडेल. उरले देखील आहेत. कसे मावशी? 500 रुपये. हे छोटे 100 रुपये आणि हे मोठे 500 रुपये. किती नग आहेत? 1 2 3 4 5 6 7 7-8 नग आहेत चांगले. मोठी पण आहे. 500 रुपये 500. तर इथे ज्यांना घाऊक घ्यायचं आहे म्हणजे छोट्या प्रमाणात घ्यायचं असेल तर इथे मासे घेऊ शकतात. इथे नगावर मिळतात. फळीवर ह्या महिला विकतात. या फळीवरच्या महिला विकतात, वाट्यावर विकतात. ओके. म्हणजे छोट्या प्रमाणात मासा हवा असेल तर इथे घेऊ शकतो आपण एकदम फ्रेश. किलोच्या भावाने. हे किलोच्या भावाने. काय सध्या रेट? कोळंबी 220 रुपये आहे. 220 रुपये चालू आहे ना? पलॉन चालू 300 रुपये किलो आहे. ही पलॉन आहे. ही पलॉन कशी आहे? 220 रुपये किलो. 220 रुपये किलो. आणि ही चालू कशी आहे? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो चालूचा रेट आहे. किती काउंट बसतो चालूचा? 80-90 पीस बसणार. 300 रुपये. आणि हे 140 ते 150 पीस बसणार किलो मध्ये. आजचा रेट आहे कोळंबीचा. कोणाकडून घेतलं टी शर्ट? विकास पालो आपले. अच्छा. माझा सिंधुदुर्ग. 250 रुपये. भारी. मागे फिर. दादा नमस्कार. काय रेट आहे आजचा? 250 रुपये, हे 300 रुपये होलसेल रेट. ही चालू आहे ना? ही पलॉन ही चालू आहे. आजचा रेट आहे
250 रुपये 300 रुपये किलो. खेकडे बघूया कसे रे. 500 रुपये 400 रुपये. अरे हे नग मोठे आहेत. 500 रुपये किलो अधिक असतील. वाट्यावर बघूया आपण. सुळ्याचं वाटो कसं. 450 रुपये वाटा आहे. आणि मोतीयाळ कशी वाटा. 100 रुपये वाटा. आणि हे बांगडे 200 रुपये. संतोष दादा, आता या बोटी ज्या आहेत या छोट्या बोटी याच्यामध्ये बर्फ लोड केला जातो. बोटीवर जाणार. अच्छा, ट्रॉलरवर जाणार. ओके. आता 2-3 दिवसांनी आहेत. 2 दिवस फिशिंग करणार. ओके. पण आता वादळ परिस्थिती झाली तर तुम्हाला आधी कळतं का या सगळ्या गोष्टी. हो, आता जवळपास मत्स्यपालन पण आमचा तंत्रज्ञान जरा विकसित झाला आहे. अच्छा. त्याच्यामुळे आम्हाला नेटवरनं किंवा फिशरी डिपार्टमेंट किंवा शासनाकडनं आम्हाला अलर्ट केला जातं. अच्छा. असं सायक्लोन येणार आहे किंवा वारा जोरदार वाहणार आहे. ओके. मच्छीमारांनी स्वतःची काळजी घेऊन धंदा करावा म्हणून आम्हाला असं अलर्ट केला जातं. ओके. आणि मग लगेच तुम्ही बोटी परत मागवता. बोटी आम्ही आधी बोटींवर वायरलेस असायचे, पण आता किती वावापर्यंत नेटवर्क मिळतं. जवळपास 30 वावापर्यंत आम्हाला चांगल्यापैकी नेटवर्क मिळतं. अच्छा. आणि वायरलेस तर आहेच काही लोकांचे. ओके. तर ते वायरलेस बोटी फक्त होतं आम्ही छोट्या ज्या नौका आहेत त्यांच्याकडे वायरलेस नाही. आता एक बघा, आत्ताच एक आमच्या मित्राची बाहेर नौका बंद पडली आहे. अच्छा. आणि त्याच्याकडे नेटवर्क असल्यामुळे तो 25 वॉट आहे. अच्छा. तो आम्हाला तो कॉन्टॅक्ट होता तिथं. अच्छा. ते बरं पडलं. ओके. नाहीतर आता तुम्ही दुसरी बोट घेऊन तिला आणायला जाणार. आता आम्ही आणायला जाणार. ओके. मासे सगळे मच्छीमार एकमेकांना मदत करतात. हो, नक्की नक्की. कारण दुश्मनी ही जमिनीवर चालते, पाण्यात चालू शकत नाही. नक्कीच नक्कीच. शुभेच्छा. तर आता ह्या ज्या बोटी आहेत या माल लोड करून म्हणजे बर्फ लोड करून ट्रॉलरवर जाणार आणि तिथून मग ते फिशिंगला जाणार. काय घेतलास. बांगडे घेतले. बांगडे फ्रेशवाले. फ्रेशवाले 800 रुपये टोपला. 800 रुपये टोपला. होय होय. तरी 40-45 असतील ना. 40-45 एवढे असणार. आता हे काय करणार तुम्ही. आता इथं वाटे लावून विकणार. अच्छा, तुम्ही लोकल मार्केटमध्ये. लोकल मार्केटवाले. तुम्ही इकडे स्थानिकच आहोत. तुम्ही दररोज हा व्यवसाय दररोज करतो. कुठे करता हा व्यवसाय. मालवणच्याच बाजारामध्ये. अच्छा, हे जे समोर बाजार आहे तिथे करतात. इकडे मोठ्या प्रमाणात मासे घेऊन वाट्यावर विकतात. धन्यवाद. जर मोठा मासा असला तर कापून विकतो. अच्छा, किलोवरती कापून विकतो. ओके, थँक्यू. मॅंग्रो जॅक म्हणजे तांबोशी. तांबोशीची साईज बघा केवढी आहे. मधला काप बघा केवढा आहे. जबरदस्त मोठी साईज आहे तांबोशी. आता बघा हा जो बांगडा आला एकदम फडफडीत बांगडा आहे. 1200 रुपये टोपली. 1200 रुपये टोपली. बांगडा बघा एकदम फ्रेश चकचकीत बांगडा. 1200 रुपये टोपली. बांदुशी आलेली बांदुशी 300 रुपये किलो. बांदुशीची साईज बघा एकदम साईज पडपडीत. ही पण गरवून काढलेली आहे सगळी तांबोशी. साईज बघा 300 रुपये किलो बांदुशी. अगं शेतका कशी आहे. शेतका 400 रुपये किलो. शेतका 400 रुपये किलो. साईज बघा 400 रुपये किलो. शेतूक जबरदस्त. आशिष काय आणलं. आशिषने काय आणलं बघा विकायला. जिवंत तांबोशी. हातात बसलेला काय. हातात बसलेला काय. जिवंत तांबोशी. जिवंत तांबोशी. जिवंत फ्रेश फ्रेश तांबोशी. जिवंत एकदम जिवंत. आपल्या रेवंडीच्या खाडीतनं पकडला आणि लगेच आला. ए सकाळीच बसलेलं काय. रात्री वाहनातले मासे. आणि हे करमाट बघा. मासा एकदम जिवंत फ्रेश मासा. हे करमाट आहे. वाहनातले आहेत. गरवून नाही काढले आहेत. वाहनातले मासे आहेत. वाहन जी माशा पकडण्याचा प्रकार आहे त्याच्यातनं. पण बघा जिवंत मासा आले. जिवंत मासा वाहनातले आहेत. टायगर आहे. टायगर टायगर 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो टायगर. एकदम फ्रेश टायगर आहे. साईज बघा. टायगर कशी. टायगर 1000 रुपये किलो आहे. टायगर 1000 रुपये किलो. साईज बघा टायगरची. क्या बात आहे. मुडी कशी रे.
किती 120 रुपये किलो बुगडी. मोतीयाळ आहे 800 रुपये टोपली. मोतीयाळ फ्रेश 800 रुपये टोपली. रशियन आले तर रशियन लोक कसे आहेत रे बांगडे? 800-700 रुपये टोपली. बघा मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी जी गोष्ट सांगितलेली ती आता इथे घडली आहे आपल्याच गाडीच्या बाजूला. हे बघा, ही आपली गाडी आणि गाडी स्टँड असंच लावून गेलेला, त्याच्यामुळे झालेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे मालवणचा लिलाव आपण दरवेळेला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही सगळी जी लोक आहेत ही आपल्या घरातली हक्काची लोक आहेत, त्यामुळे केव्हाही इथे येऊन मी हा व्हिडिओ करू शकतो. आता जस्ट मासेमारीला सुरुवात झालेली आहे. गणपतीच्या नंतर देखील तुम्हाला जर हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. गणपती झाल्यानंतर देखील आपण एक व्हिडिओ या लिलावाचा बनवूच. संध्याकाळचा जो लिलाव आहे तो 5 वाजता चालू होतो, पण सध्या आता चालू झालेला नाहीये. तो लिलाव चालू झाल्यानंतर आपण एक संध्याकाळच्या लिलावाचा देखील व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.